आज काय आमचा गावाचा बाजार होता म्हणून मी सकाळी गावात जातो 8 वाजता। भेळ घेतली, माझा मित्र मी खात बसलो होतो। 50ची भेळ आम्ही 1 तास खाल्ली। मग काय भेळ खाऊन घरी आलो। मला रोटर सोडायचं होतं आणि ट्रॉली जोडायची होती। आज मक्काची ट्रिप आली होती आम्हाला मार्केटला न्यायला। मग काय लय आबदलो रोटर सोडायला। मग जशी तशी टारली जोडली, त्याला अजून साड्या बांधायच्या होत्या। साड्या बिड्या बांधून गेलो जनावराला चारा आणायसाठी। काय आमच्याकडे चाऱ्याची लई परेशानी म्हणून लोकांच्या वावरातून डोक्सावर चारा वाहू लई जाम झाला। घरचे बी रोज उठले सुटले का आण चारा जनावरासाठी। काय पार डोकसं पार जाम झालं चारा वाहू दररोज तेच काम, पण काय करावं लागतं। घरचं काम नाही ऐकलं तर घरचे हाकलून देतील घराबाहेर। घरच्यांनी हाकलून दिलं तर एवढी अवकाळ होईल का डबा भरून कामाला जावं लागेल। असं तसं तरी हिंडत राहतो इकडं तिकडं मोकळा। मग काय चारा घरी टाकला, निघलो पंपाच्या दिशेने। डिझेल आणायचं होतं आपल्या ट्रॅक्टरला। पंप काही लांब नाही, पंप घराजवळ आहे। 1 मिनिटात पंपावर चालला जातो माणूस। मग असं तसं पंपावर पोचलो। पंपवाल्याला सांगितलं बा आम्हाला 500चं डिझेल। पंपवाला म्हणे लय बेकार माणूस आहे तो, कॅन तर एवढी मोठी आणली डिझेल तर 500चं घेऊन राहिला। मग काय ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून निघालो ट्रॅक्टर भरायला। मित्राचीच होती। मग मित्राच्या वावरात पोहोचून मी ट्रॅक्टर भरायला लावला आणि घरी आलो। तवरलग भाऊ आला होता। तो म्हणे आपल्याला बी टाकायचं उन्हाळ कांद्याचं। वावर तर असं तयार झालं होतं का बास एकदम ढेकूळ। मग काय रोप बीप टाकून निघालो बरं ट्रॅक्टरकडं। ट्रॅक्टरजवळ गेलो तर ट्रॉली भरली होती। तो म्हणे भया चाल। निघालो मग आमच्याकडं डोंगरगावचं मार्केट आहे। मग डोंगरगावच्या मार्केटला निघालो आम्ही। घरी 4 वाजले होते। तिकडं मार्केट बी चालू झालं होतं। म्हणलं आपला निलाव होतो का नाही होतो, तरी बी निघालो मार्केटकडं। मग काय तिथं जाऊन पोचलो तर काय 4-5 ट्रॅक्टर बाकी होते। मग काय तिथं थोडं टाईमपास केला, बसलो। मग निलाव आला आमच्याकडं। आज आमची मक्का गेली 1437 रुपये। ते बी म्हणे काय मक्का आणली एकदम घुगऱ्या वल्ली फटाक। मग ट्रॅक्टर खाली गेला, पैसे बिशे घेतले। पैसे काय थोडेच दिले त्यांनी बी। मग काय निघलो घराच्या दिशेने। हे मेंढरं भेटले आम्हाला। नाथखोळा जळगाव धुळा।